महाराष्ट्रामधील यात्रेचं एक प्रमुख आकर्षण असतं ते म्हणजे तमाशा। या तमाशाची पंढरी पुणे जिल्ह्यातील नारायणगाव। सध्या इथे मोठ्या प्रमाणात राहुट्या उभारून तमाशा फड मालक हे तमाशा ठरवण्यासाठी येणाऱ्या गावकऱ्यांची वाट पाहतायत। मागील काही काळामध्ये तमाशाला जे वाईट दिवस आलेत, मात्र पुन्हा एकदा हा तमाशा कलाकार नव्यानं उभारी घेण्याची तयारी करताना पाहायला मिळतोय। नारायणगावमध्ये या तमाशा बुकिंगसाठी राज्यभरातनं गावचे पुढारी येत आहेत आणि आपल्या गावाच्या यात्रेसाठी तमाशा ठरवायचं या ठिकाणी सुद्धा नियोजन केलं जातंय। या सगळ्या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। नारायणगाव ही तमाशाची पंढरी। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर तमाशा म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर नाव येतं ते नारायणगाव। आणि मी आता जिथे उभा आहे नारायणगावमध्ये, त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपण पाहू शकतो इथे की संपूर्ण ह्या ज्या राहुट्या आहेत त्या उभ्या केलेल्या आहेत आणि लवकरच यात्रा जत्रांचा हंगाम हा सुरू होणार आहे। त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून या नारायणगावमध्ये इथे तमाशा ठरवण्याकरता गावगावचे लोक येत असतात। आत्ता इथे फलटणहून म्हणजे अगदी सातारा जिल्ह्यातून इथे तमाशा ठरवण्यासाठी काही लोक आलेली आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तुम्ही कुठून आलात आणि आता हे कशासाठी आपण इथे आलात आणि काय इथे तुम्ही तमाशा कोणता ठरवताय? नमस्कार, आमचं गाव जिंती, तालुका फलटण। मी जिंती गावचा उपसरपंच आणि देवस्थान कमिटीचा सदस्य। दरवर्षी आम्ही नारायणगावला या दिवसामध्ये पाडव्याच्या अगोदर ठरवायला येतो, कारण सुपाऱ्या ह्या भरमसाठ यात्रा असल्यामुळं नंतर मिळत नाहीत चांगले तमाशे, त्यामुळं लवकर यावं लागतं पाडव्याच्या अगोदर। तर अशा प्रकारे आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांमध्ये करमणुकीची साधनं बदललेली आहेत। काही काळामध्ये आपण असंही म्हणतोय की तमाशा हा पुनर्जीवित करण्याची गरज आहे। तर एकूणच माझ्यासोबत तमाशाच्या फड मालक आहेत। तमाशाला मागणी कशी आहे आणि कशा पद्धतीने लोक आपल्याकडे आता बुकिंग करतात? आता तमाशाची मागणी म्हणजे चांगलीच असते आणि लोक बी म्हणजे चांगला, आम्हाला यावर्षी चांगला परिस्कार भेटलेला आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे ह्या वर्षी सीजन जरा बरा चाललेला आहे। ह्या वर्षी सीझन आहेच, परंतु आपलं जे नारायणगाव गाव आहे, विठाबाई नारायणगावकर यांनी राष्ट्रपती पदक पण याच्यात मिळवलेलं आहे। तमाशा वाढवण्यासाठी काय करण्याची गरज आहे? तमाशा जिवंत राहण्यासाठी काय गरज आहे? आता तमाशा वाढवायसाठी आम्हाला काहीतरी सरकारने मदत करावा, कारण आम्हाला माग 2-3 वेळेसच फक्त पॅकेज सरकारने दिलेलं आहे, तर इथून पुढे आम्हाला पॅकेजच आहे ना, कोणत्याच तमाशाला आहे ना। निश्चितच। तर अशा पद्धतीने इथे नारायणगावमध्ये अनेक तमाशांच्या राहुट्या ह्या सध्या यात्रा जत्रांचा जो हंगाम सुरू होत आहे त्याच्यामुळे इथे लावलेल्या दिसतात। खऱ्या अर्थाने गुढी पाडव्यापासून ह्या सुपाऱ्या इथे मोठ्या प्रमाणात घेण्यास सुरुवात होते। आता सातारा जिल्ह्यातले फलटणचे सगळे जे ग्रामस्थ आहेत जिंतीचे, ते या ठिकाणी तमाशा ठरवण्यासाठी आलेले आहेत। त्यांनी तमाशा ठरवलाय, त्याच पद्धतीने महाराष्ट्रातले इतर गावकरी देखील आता नारायणगावच्या दिशेने येऊ लागलेले आहेत। येत्या काळात तमाशा देखील बहरावा अशीच या तमाशा कलावंतांची देखील इच्छा आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, नारायणगाव, पुणे।